हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला मी काल सांगितलं आज मी आली आहे त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायला. अर्ली मॉर्निंग मी आलेली आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मंदिर 5:30 वाजता ओपन होतं. आता मी गजानन महाराजांच्या भक्त निवासाकडून त्र्यंबकेश्वर मंदिराला चालत जाते. चालत जायला 10 मिनटं लागतात. आता बघूया किती गर्दी आहे, कारण की सॅटर्डे संडे असल्यामुळे दर्शनासाठी सकाळी पण 1-1.5 तास लागतो. आणि जर तुम्ही नंतरचं दर्शन घेतलं तर लाईनमध्ये 4-5 तास तरी असेच जातात. आणि VIP दर्शनला पण 1-1.5 तास जातोच. आता आपण जाऊया त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. बघू शकतात हा त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता. आता आपण इकडची गल्ली आहे, तिकडनं मंदिराकडे जायचा रस्ता आहे. हे बघा, तर बघूया किती लाईन आहे. आता आतमध्ये जाऊन आपल्याला समजेलच. इकडे 4 हॉल आहेत लाईनसाठी. असे 8 हॉल बनवलेले आहेत. आता बघूया आता कितव्या हॉलमध्ये आपल्याला जायला मिळतं. एवढी गर्दी आहे की आम्हाला पहिल्याच हॉलमध्ये आमचा नंबर लागला आहे. अजून आम्हाला बाकीचे 3 हॉल फिरून जायचे आहेत. लास्ट टाईम मी आली होती तेव्हा तर गर्दी कमी होती, पण आता खूपच गर्दी आहे. आमचा तरी इकडे 1.5 तास तर हमखास जाईल ह्या लाईनमध्ये. चला तर, जर तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही नाशिक स्टेशनवरून इकडे बस अवेलेबल आहेत, कार अवेलेबल आहेत. तिकडे तुम्ही त्र्यंबकेश्वरला येऊ शकतात. आणि VIP दर्शनाची पर पर्सन 200 रुपीज चार्जेस आहेत. बघू शकता स्क्रीनवर आपल्याला लाईव्ह दर्शन दिसतंय. खूपच सुंदर अशी पूजा होते, तुम्ही बघू शकता. तर सकाळ झालेली आहे. आता आजूबाजूला तुम्ही ब्रह्मगिरी पर्वत, या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. आपण आता आतमध्ये आलेलो आहेत मंदिराच्या. हे बघा, त्र्यंबकेश्वर मंदिराचं खूप महत्त्व आहे, कारण की 3 लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. त्यामुळे खूपच महत्त्वाचं असं ज्योतिर्लिंग आहे. होऊ शकतं तिकडच्या दरवाजावरची रेखीव काम, किती बारीक डिझाईन आहे. गणपतीची सुंदर अशी मूर्ती प्रवेशद्वारावरच. झुंबर, खूपच सुंदर बांधकाम आहे मंदिराचं. मी आताच दर्शन करून बाहेर आलेली आहे. मला प्रॉपर 1.5 तास लागला दर्शनासाठी. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल शूटिंग अलाउड नव्हती. आता आपण मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघूया. बघू शकतात किती बांधकाम आहे मंदिराचं, दगडी बांधकाम. खूपच सुंदर असं मंदिर.
उत्तर महाद्वार. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघतोय. तेही मुंबईला जातो आता आम्ही. माझी नाशिक ट्रिप आता इकडेच संपलेली आहे. चला आता भेटूया नेक्स्ट ट्रिपला.